गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. महाभूत विवेकाचा अभ्यास चाललाय आणि पहिलंच महाभूत आकाश नावाचं महाभूत मिथ्या आहे हा निर्णय करायचा आहे. 74व्या श्लोकात ध्यानाने, प्रमाणाने आणि युक्तीने या तीनही प्रकारे आकाश आणि सत्तत्व म्हणजे ब्रह्मतत्व या दोघांमध्ये भेद आहे असा एक निर्णय करून आपण मी कोण आहे याचा निर्णय करण्याची खूप मोठी एक आवश्यकता असते. आणि मग आता आपला आजचा जो अभ्यास आहे तो 75व्या श्लोकापासून सुरू होतोय आणि तो 75वा श्लोक असं सांगतोय की ज्ञानाला आकाशात कधीही तत्व भासत नाही आणि सद्वस्तू अवकाश रहित आहे असे कळते. आता ज्ञानाला आकाशात कधीही तत्व भासत नाही या शब्दाचा अर्थ ही व्यतिरेकी भाषा बोललेली आहे आणि ते तत्व शब्दाचा अर्थ ब्रह्म. आकाश म्हणजे ब्रह्म नव्हे हा जो विचार पुढे आपल्या इथं आलेला आहे या पंचमहाभूताच्या विवेकाच्या निमित्ताने तो पूर्ण झालेला असल्यामुळे ज्ञानाचा तो सत आणि आकाश या दोघांमध्ये भेद पाहतो. आणि मग सद्वस्तू जी आहे म्हणजे आत्मवस्तू ती अवकाश रहित आहे. म्हणजे आकाश नावाचं तत्व त्या एकमेव अद्वितीय आत्मस्वरूपामध्ये नाही आणि ते माझं स्वरूप असल्यामुळे पुन्हा अवकाश नावाचं तत्व आत्मरूप मी मध्ये नाही असा त्याचा निर्णय पक्का होतो. इथे मुख्य विचार जो आहे की आकाश नावाचं काही तत्व आहे हा जो विचार आहे हा बद्धांच्या दृष्टीने. बद्ध शब्दाचा अर्थ ज्याला देह सत्य जगत सत्य या पद्धतीने जो जीवन जगत असतो त्याच्यासाठीचा हा विचार आहे. पण ज्याने मिथ्यात्व निश्चय पूर्ण केलेला आहे त्याचा मात्र एक पक्का निर्णय झालेला असतो की आकाश म्हणजे सत्तत्व नव्हे. अशा पद्धतीने जर निर्णय झालेला असेल तर मग ज्ञानाने आकाशाला आणि त्या सत्तत्वाला वेगळं केलेलं असल्यामुळे तो दोघांमध्ये भेद पाहतो. आपल्याला चित अचित ग्रंथीचा भेद करा असं जेव्हा बोललं जातं त्यावेळी चित म्हणजे आत्मा आणि अचित म्हणजे हे आकाश नावाचं तत्व. उरलेली जी 4 तत्व आहेत त्या तत्वांचा विचार त्या महाभूतांचा विचार त्या अचितामध्ये येतो. मग अचितापासून एकदा या सतला वेगळं काढल्यानंतर मग ज्ञानाला नक्की पक्क माहीत असतं की हे आकाश नावाचं तत्व आहे ते अध्यस्त आहे आणि त्याचं अधिष्ठान ब्रह्म आहे आणि ते मी आहे. असा विचार आपल्याला जेव्हा पुढे येतो तेव्हा मात्र एक विचार करण्याची आपली एक वेळ येते की आकाशाला मिथ्या ठरवायचं म्हणजे माझ्या साधनेच्या दृष्टीने मी नक्की काय करायचं. कारण आकाश नावाचं तत्व पुण्यातही तेच आहे किंवा आणखीन पुढे मुंबईतही तेच आहे, नागपुरातही तेच आहे, आणखीन काही ठिकाणी पाहिलं तर तेच आहे. पण प्रश्न असा येतो की पुण्यात माझं घर आहे कारण घर हे बांधलं जातं तर हे अवकाशातच बांधलं जातं आणि पुन्हा घरातही अवकाश असतो म्हणून आपण राहू शकतो. पण काय होऊन जातं पुण्याच्या अवकाशात बांधलेलं घर आपण म्हणूया की पुण्याने जणू काही उपहित केलेलं जे आकाश आहे त्या पुण्याच्या आकाशात त्यातले त्यात मग कोथरूड एरियात असं जर का घर बांधलेलं असेल किंवा एखादा फ्लॅट असेल तर त्याची किंमत खूप असते आणि त्याची किंमत खूप असल्यामुळे मग काय होऊन जातं मला त्याचा अभिमान होतो. पण वास्तवात मला लक्षात ठेवायची गरज आहे की हे जे घर नावाचं तत्व जे आहे ते अवकाशात बांधलं गेलेलं आहे. त्यामुळे पुण्याचं नागपूरचं मग नागपूरची त्या मानाने कमी मग या भागात दुसऱ्या भागातली जास्त अशा पद्धतीने जो काय विचार आहे तो आपण करतो आणि तो करून पुन्हा काय होऊन जातं आकाश नावाचं तत्व मिथ्या आहे ही नुसती व्यर्थ बडबड चालू राहते. म्हणून ज्या आकाशात माझं जीवन आहे म्हणजे आता सध्या मी पुण्यात असेल तर पुण्याच्या अवकाशात सुद्धा मला आनंदाने राहता आलं पाहिजे. तिथे मला अभिमान करता कामा नये. म्हणून आकाश हे पुण्यातलं असो नागपुरातलं असो ते अध्यस्तच आहे आणि मग अध्यस्ताला सत्ता कोणती तर पुन्हा अध्यस्ताची सत्ता सत्सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. अशा पद्धतीने मी जर का माझ्या अंतःकरण वृत्तीचा विचार केला तर आकाश नावाच्या तत्वाला सतपासून वेगळं करायला काही अडचण होत नाही. मग आता जिथे अवकाश आहे मुख्य विचार काय आहे ज्या भागात मी राहतो तो अवकाश माझ्या बाजूने आहे एवढा एक विचार पूर्ण होतो आणि मग त्या असलेल्या घराचा अभिमान जो मला झालेला असतो त्यामध्ये तो पृथ्वी तत्वाचाही विचार आहेच आहे पण असलेल्या आकाशाचाही तिथे विचार आहे.
आपल्याला समजून प्रत्येक गोष्ट घ्यायची असेल तर मग मात्र त्या आकाशासंबंधी मला मिथ्यात्व निश्चय हा करता आला पाहिजे. जोपर्यंत आकाश नावाचं महाभूत हे निर्माण झालेलं आहे म्हणून ते काही काळ टिकेल आणि कालांतराने जाईल हा विचार होत नाही, तोपर्यंत मी ज्ञानरूप होण्याची व्यवस्था नाही. कारण आकाश नावाचं तत्व जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा उर्वरित 4 महाभूतांचाही विचार होतो. मग आता पुढे याचा ज्ञानावर होणारा परिणाम म्हणजे आकाश नावाचं महाभूत जर मिथ्या ठरलं तर त्या मिथ्या ज्ञानाचा या ज्ञानावर काय परिणाम होतो हा विचार इथे आपल्या पुढे मांडतायत. तो 76व्या श्लोकाचा विचार आहे. हा निश्चय वाढीला लागला असता ज्ञानी पुरुष आकाशाला सत्य आहे असे म्हणणाऱ्या व शुद्ध सद्वस्तूशी संबंधी अज्ञान असलेल्यास पाहून आश्चर्यचकित होतो की ज्याने आकाश आणि सत्तत्व हे दोन वेगळं केलेलं आहे त्याला मात्र आकाश नावाचं तत्व हे तत्वहीन वाटतं. आता तत्वहीन शब्दाचा अर्थ कल्पित, आणि ते कल्पित असल्यामुळे त्या आकाशावर त्याचा जो भरोसा नावाची जी गोष्ट असते ती भरोसा नावाची जी गोष्ट आहे ती सुटून जाते. आणि मुख्य मुद्दा काय आहे की जेव्हा ज्यांनी सद्वस्तूपासून आकाशाला वेगळं केलेलं आहे, जेव्हा त्याच्यासमोर असे अज्ञानी मंडळी येतात आणि या पंचमहाभूतांना काही कारणांनी सत्यत्व देतात, तेव्हा या अज्ञानांना समोर पाहून तो आश्चर्यचकित होतो. आणि आश्चर्यचकित होताना इथे खाली माझ्या श्रीगुरूंनी लिहिलेलं आहे की त्या विरुद्ध विचार करणारे म्हणजे मुख्य आकाशाला सत्यत्व देणारी जी मंडळी आहेत, अशी अज्ञानी मंडळी आहेत, ती मंडळी पाहिल्यावर त्याला हसू येतं. आश्चर्यचकित होतो या शब्दाचा अर्थ हसू येतं. कारण का की आपल्या मूळ वेदांत विचारामध्ये आकाश नावाचं भूत मिथ्या आहे म्हणजे ते जन्माला आलं म्हणून काही काळ टिकलं आणि कालांतराने गेलं. अशा पद्धतीने जेव्हा विचार आपल्या पुढे येतात आणि हे ज्ञानी त्या विचारांनी परिपक्व होतो, आकाश नावाचं तत्व मिथ्या ठरतं आणि त्या निमित्ताने तो जेव्हा आनंदाशी एकरूप होतो तेव्हा त्याला पक्का निर्णय झालेला असतो. आपल्याला समजून घ्यायची आवश्यकता आहे की असं एकदा पक्क चिंतन ज्याचं झालेलं आहे तेव्हा मात्र तो हे अज्ञानी लोक जेव्हा पाहतो तेव्हा त्या अज्ञानी लोकांची त्याला कीव येते. या ज्ञानी माणसाला कीव आली तर ती चांगली आहे, त्याची काही अडचण नसते. कारण हा ज्ञानी जर का एखाद्याला किवेचा विषय करील तर काय आहे तो त्या अज्ञानी माणसाला ती गोष्ट समजावून सांगू शकतो. पण अज्ञानी माणसं मात्र त्या अज्ञानातनं बाहेर पडण्यासाठी त्या ज्ञानी माणसाचं ऐकतीलच असं नाही. म्हणून इथे आपल्याला ज्ञानी माणसाचं म्हणजे सद्गुरू आहेत, संत आहेत किंवा आता असे हे पंचदशिकार आहेत की ते समजेपर्यंत मुख्य जो विचार आहे ना इथे ते समजून घेण्याचा विचार आहे. म्हणजे माझ्या बाजूने मी समजून घेतलं पाहिजे. नेहमी माझ्या श्रीगुरूंनी एकदा मागे आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही असं लक्षात ठेवा, मी जेव्हा तुम्हाला चिंतनात एखादी गोष्ट समजावून सांगतो तेव्हा ती गोष्ट जर तुमच्या लक्षात नाही आली अनुभवाच्या स्तरावर तर ती गोष्ट कोपऱ्यात अंतःकरणाच्या लक्षात ठेवा. ज्या दिवशी तुम्ही त्या योग्यतेचे व्हाल त्या दिवशी ती गोष्ट तुम्हाला कळून येईल. पण तोपर्यंत मात्र मी किंवा संतांनी सांगितलेल्या ज्या होय म्हणून ज्या गोष्टी आहेत की तू सच्चिदानंद रूप आत्मा आहेस, आकाश नावाचं तत्व हे सतरूप ब्रह्मापेक्षा वेगळं आहे, हे जे काय सांगितलेली गोष्ट आहे ही तुम्ही लक्षात ठेवा. आणि ही लक्षात ठेवून त्याचा विचार करा आणि आकाश नावाचं तत्व मिथ्या ठरवा. आणि असं मिथ्या ठरवता ठरवता आधी मिथ्या उभारावे ओळखो न ते सांडावे. म्हणजे ही मिथ्याची उभारणी जी आहे ही महाभूत विवेकाच्या निमित्ताने चाललेली आहे. आणि अशी मिथ्या उभारणी पूर्ण झाल्यानंतर त्या आकाश नावाच्या तत्वाला मिथ्यात्व निश्चय पक्का होतो. आणि असा मिथ्यात्व निश्चय पक्का झाल्यानंतर अज्ञानाची निवृत्ती होते. म्हणजे मध्ये ज्ञानरूपतेचा विचार आहेच, तो ज्ञानरूप आत्मा मी आहे असा एक विचार पक्का होतो. आणि त्या पक्क्या विचारातनं माझ्या आनंद रूपतेला सहजता येते. म्हणून इथे काय आहे आपल्याला ते सारखं सारखं समजावून सांगत असतात आणि ते सारखं सारखं मी समजावून घ्यायचं असतं. त्याचं कारणच एक आहे की अनंत जन्माचे संस्कार मला आकाश नावाचं तत्व मिथ्या आहे हे बोलूनही संत श्री गुरु मला पटत नाही. म्हणून मला पटवून घेण्यासाठी मी ते जसं म्हणतील तसं ते स्वीकारावं. आणि एक दिवस मला ते कळल्यानंतर त्या स्वीकारण्याचा काय फायदा असतो हे समजतं. म्हणून काही गोष्टी काय असतात, आता ब्रह्म नावाचं तत्व आहे असं जर का संत सांगत असतील तर ते आधी मी आहे म्हणून स्वीकारावं. आणि त्यानंतर ज्या दिवशी मला ब्रह्मस्वरूपाचा
एकरूपतेने अनुभव येईल त्यावेळी तो माझ्या अनुभवाचाही विषय होईल. पण मी आधीच जर अविश्वास दाखवला तर मला मी कोण आहे हे कळण्याची व्यवस्था नाही. म्हणून हे एवढं सांगण्याची या श्लोकाच्या निमित्ताने एकच गोष्ट आहे की संत जे सांगतात की सत्तत्व आणि आकाश तत्व यात भेद आहे, तर तो भेद आहे असा आधी विचार करावा. आणि विचार करून मग त्या अवकाशातल्या भेदांमध्ये असलेली ही सगळी सृष्टी आहे ती सुद्धा तशीच मिथ्या आहे. त्या सृष्टीमध्ये असलेलं माझं घर सुद्धा मिथ्या आहे, माझ्या घरातल्या वस्तू सुद्धा मिथ्या आहे, आणि माझी आता त्या अवकाशात असलेली माझी जी कार आहे ती सुद्धा मिथ्या आहे. अशा पद्धतीने सगळं चिंतन घडत गेलं तर पुढची महाभूत मिथ्या ठरवताना आपल्याला अडचण येत नाही. पुढे 77वा श्लोक असं सांगतोय, वायू तेज इत्यादिकांच्या बाबतीत असाच विचार करावा. आता आकाश नावाचा जो विचार आहे तो पूर्ण झालेला आहे, आता वायूचा विचार आलेला आहे. अशा प्रकारे आकाशाचे मिथ्यात्व व सत्य सत्यत्व यांचा निश्चय दृढ झाल्यावर याच रीतीने वायू इत्यादिकांपासून सद्वस्तूला वेगळं करावं. जसं आकाश मिथ्या ठरवलं तसंच आता वायू नावाचं तत्व मिथ्या ठरवायचं. ज्या अर्थी आकाश मिथ्या आहे, मग आकाशानंतर त्या आकाशात वायू उत्पन्न झाला. जिथे उत्पन्न झाला अशी भाषा बोलली गेली, याचा अर्थ तो ब्रह्मवस्तूमध्ये, म्हणजे ब्रह्मवस्तू एकमेव अद्वितीय असताना वास्तवात ब्रह्मवस्तूमध्ये वायू नावाचं तत्व नाहीये. पण कल्पित रूपाने मात्र वायू नावाचं तत्व आकाशाबरोबर जन्माला आलं. आधी आकाश जन्माला आलं, त्यानंतर वायू निर्माण झाला. म्हणून वायू सुद्धा निर्माण झाला अशी जेव्हा भाषा बोलली जाते तेव्हा वायू सुद्धा मिथ्या आहे असा विचार आपल्याला करावा लागेल. म्हणून इथे वायू नावाचं जे दुसरं भूत आहे त्याला सुद्धा आपल्याला सद्वस्तूपासून वेगळं करायची गरज आहे. कारण का, सत म्हणजे एकमेव अद्वितीय आणि वायू नावाचं तत्व जड अचेतन. सत चेतन, वायू तत्व जड अचेतन. आता या दोघांचा संबंध प्रस्थापित कसं होणार? कारण संबंधच जर प्रस्थापित व्हावा असं वाटत असेल तर मग दोघांमध्ये समान सत्ता असावी लागते. जसं दूध आणि पाणी या दोघांमध्ये व्यावहारिक सत्ता आहे आणि पुन्हा त्यात द्रव्यत्व नावाचा गुण आहे, म्हणून ते एकमेकांमध्ये मिसळू शकतात. पण ब्रह्म चेतन आहे आणि वायू अचेतन आहे, दोघांमध्ये कशी काय एकमेकांमध्ये संबंध प्रस्थापित होणार? म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या बाजूने वायूचा आणि त्या ब्रह्माचा काही संबंध नाही, पण मात्र कल्पित रूपाने ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर वायू नावाचं तत्व भासतं. हा विचार आपल्याला करायला हरकत नाही. कारण जेव्हा ही 5 महाभूत माझ्या समोर दिसतात, कळतात, अशी भाषा मी बोलतो, तेव्हा मात्र ती सत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या म्हणून बादयोग्य अशा पद्धतीने ती बोलावी लागतात. म्हणून इथे काय आहे, ज्याप्रमाणे आकाशाला वेगळं केलेलं आहे त्याप्रमाणे आता वायूलाही वेगळं करण्याची रीत आपल्या पुढे ते मांडतायत. मग त्यावर शंका घेतलेली आहे, वायू हे आकाशाचे कार्य आहे, सद्वस्तूचे नाही. म्हणून सत हे वायूचे कारण नसल्याने त्यांचे तादात्म्य असू शकत नाही, तेव्हा त्यांना वेगळे का करावे? आता हा प्रश्न या पूर्व पक्षाने किंवा आपल्यातच एखादा अशा विचारी माणूस असेल तर त्यांनी काय सांगितलं, वायू हे आकाशाचे कार्य आहे, म्हणजे आकाशात वायू उत्पन्न झाला म्हणून आकाश हे त्याचं कारण ठरलं आणि मग कार्य कोण झाला, तो वायू झाला. मग आता काय झालं की आकाश हे वायू हे आकाशाचे कार्य असल्यामुळे ते सद्वस्तूचे नाही, अशा पद्धतीने आता बोलणी करायला सुरुवात केलेली आहे. मग त्या वायूचं आणि सतचं मुख्य मुद्दा काय आहे, वायू आणि सत मध्ये तो जो काय तुम्ही संबंध दाखवताय की आता तुम्ही असं म्हणतायत की त्या सतपासून वायू तत्वाला दूर करावं, असं जे काय तुमचं म्हणणं चाललेलं आहे ते समजून आम्हाला सांगा. ते आम्हाला काही तुमचं म्हणणं काही पटत नाही, तेव्हा त्यांना वेगळे का करावे? ज्यांचा मुळात संबंधच नाही त्याला वेगळं कशाला करायचं? त्याला आता उत्तर दिलेलं आहे या 78व्या श्लोकाच्या निमित्ताने. सद्वस्तूच्या एका भागात मायेची कल्पना केली आहे, त्याच भागाच्या आश्रयाने राहणाऱ्या मायेच्या काही भागात आकाशाची कल्पना केली आणि आता त्या दोघांच्या आश्रयाने कल्पिलेल्या आकाशातील काही भागावर वायूची कल्पना केली. आता फार सुंदर विचार मांडलेला आहे की जेव्हा या जगाची निर्मिती होते त्यावेळी सद्वस्तूला स्फुरण झालं अशी भाषा बोलली. मग आता स्फुरण झाल्याबरोबर माया नावाचं तत्व निर्माण झालं. आता मूळ माया निर्माण झाली, त्या मूळ मायेतनं ईश्वर नावाचं तत्व निर्माण झालं. ईश्वराने काय केलं, आकाश निर्माण केलं. मुख्य विचार काय आहे, ईश्वराने आकाश निर्माण केलं, त्यानंतर वायू निर्माण केला. अशा पद्धतीने ही 5 महाभूत निर्माण झाली आणि ती पंचीकरणातनं निर्माण झाली. मग आता काय झालं की
आकाशाच्या मुख्य मुद्दा काय आहे, आकाशाची कल्पना केली आणि आता त्या दोघांच्या आश्रयाने कल्पिलेल्या आकाशातील काही भागांवर वायूची कल्पना केली. मुख्य विचार जो आहे तो पंचीकरणातला आहे आणि पंचीकरणाच्या निमित्ताने आपल्याला त्यांनी समजावूनच सांगितलेलं आहे की मूळ जे भूत आहे ते अर्ध्या भागातलं आणि उरलेली 4 भूत ही आणखीन एक अष्टमांश भागांनी त्या प्रत्येक भूतामध्ये ती मिसळलेली असतात. म्हणून आकाश नावाचं महाभूत हे त्या वायूमध्ये आहे असा विचार करायला काय हरकत आहे. म्हणून इथे वायूचा प्रत्यक्ष संबंध नसला म्हणजे सतचा वायूशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी तो परंपरेने आहे असे एक वाक्य इथे श्री गुरूंनी लिहिलंय. आता हा परंपरेचा संबंध समजावून घ्यायचा असेल तर तो कसा घ्यायचा, तर वायू नावाचं तत्व आकाशाशी निगडित आहे आणि आकाश सत तत्वाशी निगडित आहे म्हणून वायू हा सत तत्वाशी निगडित आहे अशा पद्धतीने बोललं. ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, म्हणजे मला इक्वल नाही करायचंय. लक्षात घ्या की ब्रह्मस्वरूपाची सत्ता सांगायची आहे मला. ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी म्हणण्याचं कारण आहे ते संबंध मला सांगायचा आहे की ए चा बी शी संबंध आहे, बी चा सी शी संबंध आहे, तर सी चा ए शी संबंध आहे ना. म्हणजे त्या सद्वस्तूचा आकाशाशी संबंध आहे, कल्पित रूपाने का होईना. त्या आकाशाचा पुन्हा त्या वायूशी संबंध आहे. आकाशामध्येही सत्तत्व आहे तसंच वायूमध्येही सत्तत्व आहे. अधिष्ठान जर का सत्तत्व असेल तर मग वायूमध्ये सुद्धा तेच तत्व आहे जसं आकाशामध्ये आहे. अशा पद्धतीने मात्र त्या सतचा आणि त्या वायूचा परंपरेने संबंध आहे. आणखीन एक संबंध सांगतो. माझे आजे गुरु आहेत, त्यानंतर माझे गुरु आहेत आणि त्यानंतर मी त्यांचा शिष्य आहे. मग याचा अर्थ काय झाला की परंपरेने माझा संबंध जेव्हा सांगायची वेळ येते तेव्हा आपल्याला समजून घ्यावं लागतं की परंपरा आपली सांगावी लागते. आम्ही गोरेशास्त्रींकडे गेलो होतो त्यावेळी मी माझ्या गुरूंचं नाव सांगितलं आणि गुरूंचं नाव सांगितल्यावर माझ्या गुरूंचं नाव डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख आहे. त्यावेळी ते म्हणाले की मी त्यांना ओळखत नाही. पण पुढे काय झालं ते म्हणाले मग त्यांच्या गुरूंचं नाव सांगा. मी म्हणालो श्री शंकर महाराज खंदारकर. मग ते म्हणाले आता परंपरा समजली तुमची. म्हणजे इथे मुख्य मुद्दा काय आहे की हे परंपरेने म्हणजे पूर्वापार चालत आलेलं म्हणजे त्या सतच्या परंपरेतल्या या सगळ्या गोष्टी आहेत. वास्तवात सतची परंपरा नाहीये पण कल्पित रूपाने सतच्या परंपरेत सतला स्फुरण झालं आणि मग ते आकाश निर्माण झालं आणि त्यात वायू निर्माण झाला. म्हणून असा प्रत्येक भूताविषयी तो विचार केला पाहिजे. त्या वायूतनं तेज तत्व निर्माण झालं, त्यानंतर पाणी निर्माण झालं, त्यानंतर पृथ्वी तत्व निर्माण झालं. अशा पद्धतीने हा जो कार्यकारण भाव संबंध आपल्या पुढे येतो तो केवळ एकमेकांमध्ये पंचीकरणाच्या निमित्ताने होणारा जो एक अष्टमांश जो भाग आहे त्या दृष्टीने आहे. पण जेव्हा वायूचा आपल्याला मिथ्यात्व निश्चय करायचा आहे वायू संबंधी तेव्हा मात्र आपल्याला पक्क निर्णय करावा लागतो की मुख्य दृष्टी वायूची आहे असा विचार आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून इथे काय आहे त्या वायूमध्ये ते सत्तत्व आहे हे म्हणावं लागतं. त्याचं कारण वायू आहे हे मला कळतं. वायू आहे, वायूचा स्पर्श मला कळतो म्हणजे वायूचा आवाजही येतो. अशा पद्धतीने मला वायू कळतो. मग ते कळतो आणि मग पुन्हा त्याचा विचार पुढच्या श्लोकाच्या निमित्ताने येणार आहे तो मी मांडतो. पण मुख्य मुद्दा काय आहे इथे अवकाशाचा पोकळी म्हणजे आकाशाची पोकळी हा धर्म वायूमध्ये नाही. अशा पद्धतीने या श्लोकाच्या निमित्ताने मांडणी केलेली गेलेली आहे. पण परंपरेने एकमेकांशी एकमेकांचा संबंध आहे हा सगळा विचार आहे. म्हणून इथे परंपरा ही खूप महत्वाची आहे. ती ब्रह्मस्वरूपाची परंपरा आहे. आपल्याला लक्षात घ्यायची गरज आहे की सर्व काही जर का आपण सगळ्यांचे जर लागेबांधे म्हणजे संबंध शोधत गेलो तर शेवटी मी ब्रह्मस्वरूपापर्यंत पोहोचतो आणि ते माझं स्वरूप आहे. ज्या दिवशी मला ते कळतं तेव्हा मात्र हा जो परस्परांच्या संबंधाचा जो विचार आहे तो मागे पडतो आणि मग त्या परस्परांच्या संबंधाचा विचार ज्या संबंधी केलेला असतो म्हणजे या 5 महाभूतांविषयी ती 5 महाभूत सुद्धा मला स्वरूपाकार होतात. जशी पुन्हा काय विचार करायची वेळ येते मोत्याची कीळ ही मोत्यापेक्षा वेगळी नाही. तसंच हे जगत किंवा हे जगतात भासणारी 5 महाभूत ही ब्रह्मस्वरूपापेक्षा वेगळी नाहीत. ही अन्वय दृष्टी. अशा पद्धतीने अन्वय आणि व्यतिरेक या 2 पद्धतीने साधन हे पुढे चाललेलं असतं. पुढचा जो 79वा श्लोक आहे तो असं सांगतो की आता ह्यातून वायूला मोकळा करण्यासाठी वायूचे दिसणारे धर्म आपल्या पुढे मांडणार आहे. वाळवणे, स्पर्श, हालचाल व वेग
हे वायूचे धर्म मानले आहेत. शिवाय त्याच्या कारणांचे म्हणजे सत, माया व आकाश यापासून आलेले गुणही वायूमध्ये आहेत. आता वायूचा जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी वायू हा वाळवतो. आता उदाहरणार्थ आपण कपडे बाहेर वाळत घालतो, त्यामुळे ते वायूमुळे कपडे वाळतात. जितके उन्हामुळे वाळतात तेवढे, म्हणजे जितके तेजतत्वामुळे वाळतात तेवढेच त्या वायूमुळे वाळतात. हाही त्यातला विचार आहे. पुन्हा त्याला स्पर्श आहे. उन्हाळ्यामध्ये जर वायूचा स्पर्श आला, त्या झुळूक आली वाऱ्याची, तर आपल्याला सुखद वाटतं. आणि तीच थंडीमध्ये आली की काय होऊन जातं, मला तो स्पर्श नकोसा वाटतो, म्हणजे फार थंड वाटतो. अशा पद्धतीने ते विचार आहेत. पण वायूच्या दृष्टीने मात्र काय आहे, त्याचा स्पर्श कोणाला होतो? वायूचा स्पर्श जीवाला होतो. आणि जीवाला झाल्यामुळे हे जे काय 2-3 गोष्टी आपल्या पुढे आलेल्या आहेत ते जीवाच्या बाजूने मांडल्या गेलेल्या आहेत. वायूची हालचाल दिसते. अनेक वायूमध्ये जर मोठं वादळ झालं तर त्याची हालचाल आपल्याला अधिक तीव्रतेने दिसते. आणि समजा वायू मंद मंद आला की खूप छान वाटतो. पुन्हा वायूला वेग नावाचं तत्व आहे. वायूचा वेग मोजला जातो, त्यावरून वादळाची कल्पनाही केली जाते. म्हणून इथे काय आहे, त्या कार्यकारण भावाचा विचार केला तर सतमध्ये माया उत्पन्न झाली, मायेमध्ये आकाश उत्पन्न झालं, आणि आकाशाच्या नंतर हे वायू नावाचं महाभूत निर्माण झालं. म्हणून इथे काय आहे, हे परंपरेने आलेले जे काय सगळे धर्म आहेत ते सगळे धर्म हे वायूमध्ये आलेले आहेत. म्हणजे सतचाही धर्म आलेला आहे. वास्तवात सतला धर्म नाही, पण काय झालं, अध्यारोपात आपण सतला धर्म निर्माण केला. म्हणून सतचं सत्यत्व किंवा सतचं कळणं किंवा सतचा आनंद हे तीनही धर्म आपल्या पुढे या वायू नावाच्या तत्वामध्ये आलेले आहेत. यावरून आपल्याला एकच निर्णय 19व्या श्लोकाच्या निमित्ताने करायचा आहे की कारणाचे गुण कार्यात उतरतात. अशा पद्धतीने ब्रह्माला जे कारणत्व दिलं गेलेलं आहे ते कल्पित रूपाने कारणत्व दिलेलं आहे. पण वायूच्या संदर्भात आकाशाला जे कारणत्व दिलेलं आहे ते केवळ परंपरेने दिलेलं कारणत्व आहे, असा विचार करावा लागतो. कारणांचे गुण कार्यात उतरतात, त्यामुळे वायूमध्येही त्याच्या कारणांचे गुण आले आहेतच. ते असे आता हा 80वा श्लोक असं सांगतो, वायू आहे या सतने वायूत उत्पन्न होणारा भाव, वायू व सत यांचे निराळेपण जाणल्यानंतर उरलेले निस्तत्व रूपता म्हणजे तत्वशून्यता हा मायेचा स्वभाव आहे. शिवाय आकाशाचा शब्द हा गुण वायूत राहतो. मुख्य काय आहे, वायू आहे असं म्हणतो आपण, नंतर वायूचा स्पर्श मला कळतो, ही हा भाग आहे. आणि त्या वायूची सुखद झुळूक मला मिळाली की मला आनंदही होतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, वायू व सत या दोघांचं काय झालंय, जणू काही एकत्र मिश्रण झालेलं आहे. आता ते एकत्र मिश्रण झालेलं आहे या शब्दाचा अर्थ समजून घ्या. तुम्ही मला बोलण्यात पकडाल की वास्तवात सत हे एकमेव अद्वितीय असताना पुन्हा कल्पित अध्यस्तपणा असा स्वीकारायचा आणि अध्यस्त रूपाने या सतला कारणत्व द्यायचं आणि मग ते कारणत्व देऊन मग सतच्या सत्तेवर हा वायू निर्माण झाला अशी भाषा बोलावी लागते. म्हणून इथे सगळी सत्ता कोणाची असेल मुख्य, तर ती सतचीच आहे. सत्ता शब्दाचा अर्थ अस्तित्व. सगळं जे काय अस्तित्व आहे ते केवळ सतच आहे. पण काय झालं, कल्पित रूपाने मात्र हे वायूचं अस्तित्व आपल्या पुढे समोर आलं. मग ते वायूचं कल्पित रूपाने आपल्या समोर आलं तर मग ते वायू नावाचं तत्व कसं आहे, तर तेही मिथ्या आहे हा विचार करावा लागतो. म्हणून इथे वायूमध्ये जे काय आहेपणा आलेला आहे तो कुठून आलेला आहे, तो सत तत्वाकडनं आलेला आहे. त्यानंतर आकाश तत्वाकडनं, अशा 2 पद्धतीने वायूमध्ये तो आहेपणा आलेला आहे हा विचार करावा लागतो. म्हणून इथे सत, माया व वायूचे प्रत्यक्ष कारण आकाश यांचे गुण वायूत आहेत एवढा विचार आपल्याला पुरेसा आहे. मुख्य विचार काय आहे की ते आपल्याला सत तत्वाकडे जायचे आणि ते सत्तत्व मी आहे असा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला माझ्या आनंदाचा अनुभव येणार नाही. म्हणून आपल्याला सतत निर्णय करायचा आहे की ही महाभूत मिथ्या ठरवायची आहे आणि मी माझ्या आनंदाचा शोध घ्यायचा आहे. म्हणून इथे आपल्याला या वायूमध्ये आपल्याला जे आकाशाचे गुण दिसतात ते आकाशाचे गुण आपल्याला समजून घ्यावे लागतील. की आकाशामध्ये पोकळी आहे, आकाशामध्ये शब्द नावाचा गुण आहे, तो वायूतही आपल्याला दिसतो. पण आकाश जितकं कल्पित आहे तेवढंच मात्र वायुतत्व ही कल्पित आहे हा विचार आपल्या मनात पक्का पाहिजे. म्हणून वायू आकाशात राहतो, मग वायू सुद्धा निर्माण झालेला आहे, तेवढंच आकाशही निर्माण झालेलं आहे. दोन्ही बाजूनी विचार करा. आकाशाचं कारण जर का म्हणून विचार केला तर वायू हे कार्य ठरतं.
अशा पद्धतीने परंपरेने जरी विचार केला तरी ही दोन्हीही काय आहे, आकाश आणि वायू, ही दोन्हीही महाभूत कशी आहेत, ती सत्तत्वावर भासणारी आहेत, ती अध्यस्त रूपाने भासतात, म्हणून ती मिथ्या आहेत, म्हणून त्यांचा बाध केला पाहिजे, हा विचार आपल्याला पक्का पाहिजे. आता पुढचा जो श्लोक आहे तो शंका मांडणारा श्लोक आहे. की शंका अशी आहे, श्लोक 67 मध्ये आकाशासंबंधी सांगत असताना वायू इत्यादिकांमध्ये सत्प्रविष्ट अनुवृत्त होते, पण आकाश होत नाही असे सांगितले. आता व्योम प्रविष्ट होतो असे सांगता ह्यातील खरेपणा काय? मग की तुम्हाला काय म्हणायचं आहे, असा तो विचार आहे. आधी वायू इत्यादी पुढील कार्यामध्ये सत्प्रविष्ट होते, पण आकाश होत नाही असे सांगितले. आता सांगता की वायूत आकाशही शिरते, असे परस्पर विरुद्ध बोलणे खोटे नव्हे काय? अशा पद्धतीने आता यांनी शंका विचारलेली आहे आणि त्या शंकेचं उत्तर मात्र द्यायला सुरुवात केलेली आहे. ती 82व्या श्लोकाच्या निमित्ताने तो असा श्लोक सांगतो, वायू इत्यादी कार्यात अवकाश प्रविष्ट होत नाही असे सांगितले. आता येथे मात्र शब्दाचा गुण प्रवेश सांगितला आहे, येथे दोष कसा येईल? मुख्य मुद्दा काय आहे, आकाशाचं मुख्य काम पोकळी देणे हे आहे, हे अगदी बरोबर आहे. पण आता आम्ही त्यावेळी काय सांगितला होता, तो पोकळी नावाच्या गुणाचा विचार केला होता. आणि पोकळी नावाच्या गुणाचा विचार केला होता त्यावेळी आम्ही त्या मुख्यत्वाने पोकळी नावाच्या गुणाचा विचार केल्यामुळे शब्द नावाच्या गुणाबद्दल बोललो नाही. पण आता काय आहे की त्या आकाशाचा शब्द नावाचा जो गुण आहे तो वायूत उतरतो. आता वायूत उतरतो त्यामुळे काय आहे, ती पोकळी त्या वायूमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसणार नाही, पण मात्र ह्या जो शब्द गुण जो आहे त्या वायूमध्ये आवाज आहे. आणि त्या वायूमध्ये आवाज असल्यामुळे शब्द नावाचा गुण आहे तो त्या वायूमध्ये दिसतो. मग वायूत आकाश शिरत नाही हे म्हणणे कसे काय खोटे आहे? लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट समजून घ्यायची असते तेव्हा काय आहे, आकाशाचा मुख्य धर्म पोकळी असा आहे, तो त्यावेळी समजावून सांगायचा होता, म्हणून तो प्राधान्याने तो विचार पुढे मांडला. पण वायूत पोकळी नाही, पण वायूत शब्द नावाचं तत्व आहे. ते शब्द नावाचं तत्व हा आकाशाचा गुण आहे, म्हणून त्या वायूमध्ये आकाशही नावाचं त्या आकाश नावाचं तत्व आहे, हाही विचार आपल्याला करावा लागतो. म्हणून इथे विसंगती कुठे आहे? आम्ही जेव्हा समजावून सांगतो, म्हणजे उत्तर पक्ष जेव्हा समजावून सांगतो तेव्हा मात्र तुम्ही बारकाईने विचार करायला पाहिजे. तसाच आपण श्रोते आणि सांगणारा सुद्धा त्या दोघांनीही अत्यंत बारकाईने जर पंचदशीचा अभ्यास केला तर पंचदशी समता समता मुक्त होण्याची व्यवस्था आहे. ज्यावेळी आम्ही विचारसागर ऐकायला साखरे महाराजांपुढे बसलो त्यावेळी ते म्हणाले, प्रत्येकाने आता इथे हातावर पाणी घेऊन सोडा आणि संकल्प करा की हा विचारसागर समता समता मी जीवनमुक्त होईल. अशा पद्धतीने जर मी माझं चिंतन केलं तर मी सहज आनंदाकडे जाण्याची व्यवस्था आहे. म्हणून आकाश जितकं मिथ्या आहे तेवढाच वायू नावाचं तत्व मिथ्या आहे, हा विचार लक्षात घ्यावा लागेल. पुन्हा आता शंका घेतलेली आहे आणि तो 83वा श्लोक, मुख्य विचार जो मला मांडायचा आहे तो अजून राहिलेलाच आहे. पण तो एक सुटेबल जेव्हा श्लोक असा येईल त्यावेळी मी वायुतत्व मिथ्या कसं आहे हे सांगणारे, कारण ते माझ्या गुरूंनी मला सांगितलेलं आहे आणि तोच विचार मी जसाच्या तसा तुमच्या पुढे मांडणार आहे. पण आता पुन्हा शंका घेतलेली आहे 83व्या श्लोकाच्या निमित्ताने ती मी सांगतो. सतहून वेगळा असल्याने वायू जर असत होतो तर मग अव्यक्त मायेहूनही वायू वेगळा असल्याने तो माईक नाही असे का मानू नये? आता तो माईक नाही म्हणजे काय आहे, तो वायू सत आहे असं का नाही मानू? म्हणून इथे असताची जी व्याख्या केलेली आहे ती समजून घ्यावी लागेल. मुख्य मुद्दा काय आहे, जे असत हे जग अत्यंत असद्रूप आहे असं जेव्हा बोललं जातं ते सतहून वेगळंच ठरतं. कारण सतचं म्हणणं काय आहे, म्हणजे सत विषयी जे बोलणं आहे ते आहे आहे आणि आहे. आणि असत शब्दाचा अर्थ जे मुळात कधी नव्हतंच. पण जेव्हा मी मात्र जग नावाची गोष्ट आहे असं म्हणतो त्यावेळी या 5 महाभूतांचाही विचार करावा लागतो. म्हणून इथे काय आहे, 5 महाभूतांचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा ही 5 महाभूत माईक आहेत असा विचार बोलला जातो. आणि माईक आहेत असा विचार बोलला गेला की या 5 महाभूतांना निर्माण करणारं जे तत्व आहे ते मायामय आहे. याचा अर्थ ईश्वर सुद्धा माईक आहे, म्हणजे माया नावाचं तत्व ईश्वराला सुद्धा लागू पडतं. माया नावाची उपाधी ही ईश्वराला लागू पडते. मग आता या माईकाहून सत वेगळं नाही काय? मुख्य विचार काय आहे की माईकाहून सत वेगळं नाही का? पण तसं नाहीये.
पूर्व पक्षाचं म्हणणं काय आहे की जे तत्व निर्माण झालेलं आहे, मुख्य मुद्दा काय आहे, जे तत्व निर्माण झालेलं आहे, जे पाच माझ्या ज्ञानेंद्रियांना कळतं, जे माझ्या डोळ्याला कळतं, तेच तेवढं सत्य आहे. हे पूर्व पक्षाचं मत आहे. पण मात्र याहून काही जे दिसत नाही त्या तत्वाचंच अस्तित्व मात्र कायमचं आहे 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 हा विचार मात्र काही केला पटत नाही, कारण या पाच ज्ञानेंद्रियांवरच फार भरोसा आहे. म्हणून इथे आपल्याला समजून घ्यायची गरज पडते की जे सत्हून वेगळे ते माईक अशी व्याख्या केली तर जे माईकाहून वेगळे ते सत का नाही. म्हणजे पुन्हा काय आलं अशा पद्धतीने जे काय विचित्रपणे बोललं जातं. म्हणून इथे काय आहे, सथून वायू वेगळा आहे म्हणून तो माईक, पण वायू अव्यक्त मायेहून वेगळा असल्याने याच न्यायाने तो अमाईक म्हणजे सतरूप का म्हणू नये. अशा पद्धतीने काहीतरी विचित्र बोलणी तयार करतात. मग त्याचं उत्तर मात्र आता या 84 श्लोकामध्ये दिलं आहे. येथे तत्वशून्य असणे हे माईक म्हणण्याला कारण आहे, पण ते तत्वशून्यत्व मात्र व्यक्त व अव्यक्त या प्रकारच्या माया कार्य व माया या सारखेच आहे. मुख्य विचार जो आहे ना तो समजून घ्या की माया ही सत्य नाही म्हणून तत्वशून्य आहे. आता हे माया कार्य आणि अव्यक्त या दोन गोष्टींचा विचार करायची गरज आहे की ज्यावेळी अव्यक्तात बीजरूपाने स्वीकारलं ठेवलं जातं हे जग, त्यावेळी मात्र ते व्यक्त झालेलं नसतं, अव्यक्तामध्ये व्यक्त झालेलं नसतं. पण जेव्हा ते व्यक्त स्वरूपात येतं तेव्हा ते माया कार्यच असतं. म्हणजे तीच माया काय होते, मूळ मायेच्या निमित्ताने पुढे येते, त्यातून ईश्वर नावाचं तत्व येतं आणि हे जग निर्माण होतं. अशा पद्धतीने हे विचार पुढे येत असतात, पण मला ते समजून घ्यावे लागतील. म्हणून इथे आपल्याला अव्यक्त आणि माया कार्य हे दोन्ही गोष्टी मायेच्याच बाबतीतल्या आहेत. कारण जे जन्माला येतं, काही काळ टिकतं आणि कालांतराने जातं ते माईक असतं, असा हा निर्णयच आहे. म्हणून ते कसं आहे तर ते माईक आहे आणि माईक आहे म्हणून ते सत स्वतःहून विलक्षण आहे. सत असत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. हे शब्द सारखे बोलले जाणार आहेत, पण करणार काय. म्हणून इथे काय आहे, या माईक पदार्थांचं जे अस्तित्व आहे ते कल्पित आहे म्हणजे तत्वशून्य आहे आणि ते मात्र सच्च्या सत्तेवर होतं म्हणून सत्यच अस्तित्व आहे. आपल्याला या पंचमहाभूतांचा विचार जेव्हा पुढच्या शुक्रवारच्या विचारात संपेल त्यावेळी ही सगळी महाभूत ही सत्तत्वावर भासतात आणि या माईक पाच महाभूतांच्या पदार्थांनी बनलेल्या जगाचा आणि त्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तींचा जर बात केला तर मला माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे हे कळतं. म्हणून इथे काय आहे, या तत्वशून्याचा जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी तत्वशून्य पदार्थ हे जड अचेतन पदार्थ असतात आणि कुठलाही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होऊ शकत नाही. म्हणून हे कार्य कोणाचं असं जेव्हा कल्पित रूपाने विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र हे सतचं कार्य आहे असं बोललं जातं आणि मग सतला कल्पित रूपाने कारणत्व येतं आणि म्हणून सत हे अधिष्ठान ठरतं आणि ते अधिष्ठान हे माझं स्वरूप आहे असा विचार जेव्हा पुढे येतो तेव्हा मात्र आपल्याला या वायूमध्ये जाणवणारा जो आहेपणा आहे तो विचार आपल्याला पक्का करता येतो. आता पुढे आणखीन एक शंका विचारलेली आहे, माया व कार्य दोन्ही माईक असतील तर त्यात व्यक्त व अव्यक्त असा भेद मानण्याचे कारण काय. आता जेव्हा मला हे जग निर्माण झालेलं आहे असं जेव्हा बोलतो मी तेव्हा मात्र ते कसं निर्माण झालं हे वेदांना सांगावं लागतं आणि वेदांना सांगावं लागतं तेव्हा त्या जगाची उभारणी पण करावी लागते आणि संहारणी पण करावी लागते आणि मग त्यामध्ये मात्र एक बीजरूपात जेव्हा हा जग नावाचा पदार्थ म्हणजे हे सगळं विश्व साठवलं जातं अशी आपण भाषा बोलतो तेव्हा त्याला अव्यक्त असं म्हणतात. आणि जेव्हा हे जगत प्रगट होतं जसं आता माझ्या पुढे दिसतंय सगळं ते जगत प्रगट झालं की त्याला कार्यरूपाने प्रगट झालं अशी भाषा बोलावी लागते. म्हणून येथे 85 श्लोक असं सांगतो, येथे सत्व व असत्व हा विचार चालू आहे म्हणून त्याचेच चिंतन करावे. असतचा अवांतर भेद सोडून देऊ, येथे तो विचार करून काय करायचं आहे. आता जे मुळात नाही त्याचा विचार काय करायचा. आता मला जे आहे म्हणून भासतंय ते वास्तवात नाही एवढाच विचार करायचा आहे. हे जग नावाचं तत्व मला आहे म्हणून भासतंय तर ते अध्यस्त ठरवावं आणि त्या अधिष्ठानाशी एकरूप व्हायचंय. हे महाभूत अध्यस्त ठरवायचं का ठरवायचंय तर त्या अधिष्ठानाचा विचार मला कळावा आणि त्याचा अनुभव यावा यासाठी आहे. पण होतं काय की ते माईक तत्व आहे हे कळून घेण्याच्या नादात
त्या माईक तत्वांमध्ये मी इतका गुरफटून जातो की मला लक्षातच येत नाही. ती उभारणी आणि संहारणी ही इतकी मॅजिकल आहे की लोक त्या प्रक्रियेमध्ये बुडून जातात, पण खऱ्या आनंदाला मी मुक्तो ह्याचा विचार काय करावा. म्हणून इथे काय आहे, सतचं असणं व नसणं हा विचार आहे. सत हे कायम आहे आणि हे जे 5 महाभूतांचा जो विचार आहे तो अव्यक्तामध्ये आणि व्यक्त रूपामध्ये हा मांडला जातो. म्हणून इथे काय आहे, सगळी जी काय सत्ता आहे ती केवळ आत्मस्वरूपाची आहे आणि आत्मस्वरूपाची असेल तर मग काय आहे, सतहून 5 महाभूत भिन्न आहेत, म्हणजे वायू नावाचं तत्व सुद्धा भिन्न आहे. आणि असं जर वायू नावाचं तत्व भिन्न असेल तर ते सुद्धा काय आहे, माईक आहे. कारण या जगात एकमेव अद्वितीय सत तत्वच कायमचं आहे आहे आणि आहे. हा विचार करावा लागेल आणि तो मी आहे म्हणजे तो आत्मा मी आहे असा सतत विचार केल्याने त्या आत्मस्वरूपाकडे मी जातो. म्हणजे ते माझं स्वरूप मी आहे हे कळण्याची व्यवस्था तयार होते. 86व्या श्लोक असं सांगतो. आता हा तात्पर्य सांगणारा श्लोक आहे. वायूतील सतचा भाग ब्रह्मरूप आहे व ज्याप्रमाणे आकाश निस्तत्व आहे त्याप्रमाणे त्याच्या काही भागात राहणारा व त्याहून वेगळा असलेला वायूही तत्वशून्य असल्याने मिथ्या आहे. वायूच्या मिथ्यत्वाचा असा निश्चय करून त्याला दूर सारावे. मुख्य विद्या काय आहे की ते ब्रह्मसत्व तेवढं सत्य आहे. त्याच्यावर निर्माण झालेलं आकाश आणि वायू हे दोन्हीही मिथ्या आहेत. आणि मिथ्या असेल तर हळू विचार करावा. परंपरेने आलेले जे काही भाषा आहे की मग सत्तत्व, मग ते आकाश, मग वायू, मग तेज, हे सगळे जे परंपरेने आलेले विचार आहेत ते केवळ ब्रह्मस्वरूपाचा आनंदाचा अनुभव करून घेण्यासाठी. आणि ते कळून घ्यायचं असेल तर वायू नावाचं तत्व मिथ्या आहे हे ठरवावं लागेल. मग वायूपासून बनलेलं काय आहे. आता मला जो विचार सांगायचा आहे तो खरा विचार इथे आता मांडतो. कारण आता तो पुढे येईल नाही येईल मला काय माहिती. पण मुख्य विचार काय आहे की वायू नावाचं तत्व मिथ्या आहे. मग मन कोणापासून बनलंय. मन हे वायू तत्वाचं आहे. मग मन संकल्प विकल्प करतं. मग संकल्प विकल्प करतं ते कोणाविषयी करतं, ते या जगाविषयी करतं. मग या जगाविषयी संकल्प विकल्प करून त्यामध्ये अधिकच गुरफटतं आणि मग त्या निमित्ताने त्या जगाच्या अस्तित्वाचा शोध घ्यायला जातं. आणि शोध न सापडल्यामुळे मग काय, मन खट्टू होतं. मनाचा जो विचार आहे की मन जेव्हा खट्टू होतं त्यावेळी मला दुःख होतं आणि माझ्या मनासारखं जेव्हा घडतं त्यावेळी मला बरंही वाटतं. म्हणजे या वायू तत्वाचं जर मन बनलेलं असेल आणि मन वायू मिथ्या आहे तर मन मिथ्या आहे, तर मनाने केलेला विचार सुद्धा, पुन्हा मुख्य विचार काय आहे की मन ह्या जगाविषयी म्हणजे हा मिथ्यात्व निश्चय करतोय हा सुद्धा, म्हणजे या जगातला जो सत्यत्व निश्चय आहे तो तो सोडूनच द्यायचा आहे. पण मी आता जो विचार करत आहे की हे 5 महाभूत सुद्धा मिथ्या आहेत, हा सुद्धा विचार मिथ्या आहे. आणि तो सुद्धा विचार आपला निमाला म्हणजे तो जातो आणि तो जाऊन खऱ्या अर्थाने मी आनंदाचा ठेवा आहे हा विचार माझ्या अंतःकरणात येतो. आणि तोही विचार जेव्हा समूळ जातो म्हणजे शांत होतो तेव्हा मात्र मी माझ्या खऱ्या आनंदाशी एकरूप होतो. हा विचार आहे. म्हणून इथे माया आणि माया कार्य हे दोन्हीही मिथ्या आहेत हा विचार आपल्याला पक्का करावा लागेल. आणि तो पक्का विचार केला की मी माझ्या आनंदाकडे निघून जाईल. म्हणून मला समजावून घ्यायचं आहे की त्या मनाला केलेला उपदेश, पुन्हा तीच भाषा बोलतो, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी. हे संतांचं सांगणं का आहे. त्याचं कारणच आहे की संतांचं सांगणं मला माझ्या आनंदाकडे घेऊन जाण्यासाठी आहे. आता पुढचा 87वा श्लोक असं सांगतो. वायूच्या काही भागात असणाऱ्या अग्नीचाही तेज तत्वाचा विचार करावा. हा कमी अधिकपणा ब्रह्मांडाच्या ह्या पसाऱ्यात सर्वत्र आहे. म्हणून पुन्हा आता सतच्या काही भागात आकाश, पुन्हा आकाशाच्या काही भागात वायू आणि वायूच्या काही भागात तेज तत्वाचा विचार करावा. अशा पद्धतीने हा ब्रह्मांडाचा उत्तरोत्तर व्याप जो आहे तो नियमाने चालू आहे. कारण का आता जेव्हा तेज तत्वाचा विचार येईल त्याच्या पुढे मग पाणी तत्वाचा येईल आणि त्याच्या पुढे पृथ्वी तत्वाचा येईल. तेव्हा आपला पंचमहाभूताचा विवेक पूर्ण झालेला असेल. म्हणून इथे काय आहे की इथे काय आहे की अशा पद्धतीने आपण जर विचार केला, सतच्या सत्तेवर आकाश, आकाशाच्या पुन्हा आकाशानंतर वायू, वायूनंतर आता तेज तत्वाचा विचार आहे. म्हणून तेज तत्व सुद्धा निर्माण झालेलं आहे आणि म्हणून ते मिथ्या आहे. पण आता काय आहे, आता प्रमाणांची भाषा सुरू झालेली आहे. आणि मुख्य विचार जो आहे तो असा आहे 88व्या श्लोकाचा की वायूपेक्षा अग्नी किती प्रमाणात कमी आहे. आता हे प्रमाण
कशासाठी हवे आहे ते देवालाच माहिती. पण इथे आता हा 88वा श्लोक असं सांगतो, वायूमध्ये अग्नी वायूपेक्षा 10 अंशाने कमी आहे. पाचही महाभूतांविषयी हे दशांश पुराणात सांगितलेले. पुराणाची भाषा मांडलेली आहे आणि मग ती पुराणाची भाषा आपण समजून घेऊया. आता पंचदशीकारांनी सुद्धा एक इथं पंचीकरणाची रीत आपल्या पुढे मांडलेली आहे की प्रत्येक महाभूत, मुख्य महाभूत 1/2 आणि उरलेली 4 महाभूत ही 1/8. या पद्धतीने काय झालेलं आहे, पंचीकरण झालेलं आहे. म्हणून इथे काय आहे, 10 अंशांनी प्रत्येक भूत काय म्हणूया कमी कमी असतं, असा जर विचार केला तर आपल्याला हे 10 अंश हा जो काय आकडा वगैरे सांगितलेला आहे तो आपण होय म्हणूया आणि पुढे जाऊया. आपल्याला काही ठिकाणी होय म्हणायचं असतं. उदाहरणार्थ उपनिषद सुद्धा सांगतात की हे जग कसं निर्माण झालेलं आहे, तर ही उपनिषद 10 पद्धतीने सांगतात हे जग कसं निर्माण झालेलं आहे. मग या 10ही पद्धतीचा अवलंब करायचा का? पण त्या उपनिषदांनी सांगितलेला मुख्य विचार जो आहे की हे जग मिथ्या आहे. 10ही प्रकारे जरी सांगितलेलं असलं तरी जग मिथ्या आहे या सांगण्यामध्ये एकवाक्यता आहे आणि तोच माझ्या अभ्यासाचा विषय. त्या जोपर्यंत हे जगत आणि जगतातले पदार्थ मिथ्या ठरत नाहीत तोपर्यंत मला माझ्या आनंदाचा अनुभव येणार कसा? म्हणून अभ्यास करायचा असेल ना तर आपली दृष्टी फोकस आत्मस्वरूपावर असली पाहिजे. माझे विचार, माझ्या अंतःकरणातले जे विचार आहेत ते केवळ आनंदाकडे जाणारे असले पाहिजेत आणि त्या दृष्टीने मी सतत विचार केला तर हे 10 अंश आणि किती अंश याचा विचारच करायची गरज नाही. आपल्याला समजलंय ना की आधी सत्वस्तू आहे, तीच निरपेक्ष व्यापक आहे. त्याच्या सत्तेवर आकाश निर्माण झालं, आकाशानंतर वायू झाला, वायूनंतर तेज तत्व आलं, तेज तत्वानंतर पाणी तत्व आलं, पाणी तत्वानंतर पृथ्वी तत्व आलं. बस. मग उत्तरोत्तर काय आहे, ती व्यापकता कमी होत जाते. सर्वात महाभूतांमध्ये व्यापकता आहे ती आकाशाची आहे आणि आकाश जर सत्तत्वावर म्हणजे ब्रह्मस्वरूपावर अध्यस्त रूपाने भासत असेल तर किती प्रमाणात आहे किती प्रमाणात नाही या शब्दाला काय किंमत आहे? म्हणून इथे काय आहे, अग्नीचं स्वरूप जरी आपल्याला दिसलं तरी सुद्धा अग्नी मिथ्या आहे एवढा विचार करावा. आता हा 89वा श्लोक मला असं सांगतो, अग्नी उष्ण व प्रकाश रूप आहे व त्यात त्याच्या कारणाचे गुणही मिळत जातात. उदाहरणार्थ वन्य आहे व तो तत्वशून्य, शब्द स्पर्श असे गुण असलेला आहे. पुन्हा लक्षात घ्यायचं त्या यासाठी श्लोक 2चे उदाहरण घ्या, विचारात घ्या स्पष्टीकरण. ती 5 आपल्याला शब्द स्पर्श रस रूप गंध 5 विषय, नंतर पुन्हा 5 विषयांचा पुढे केला गेलेला विचार, कुठून काय विचार कुठून आला ते सगळं आपण त्या श्लोक 2 नंबर मध्ये पाहिलेलं आहे. म्हणून इथे काय आहे, अग्नीमध्ये आपल्याला उष्णता मिळते, मग त्या उष्णतेचा उपयोग करून घ्यावा. गॅस आपण पाहतो त्यानिमित्ताने अग्नी नावाचं साधन आपल्या पुढे येतं, त्यावर जेवण आपलं रुचकर बनवता येतं. त्या 5 महाभूतांच्या निमित्ताने असलेल्या धनधान्याचा तो आस्वादही घ्यावा आणि आस्वाद घेऊन धष्टपुष्ट होऊन अधिक अभ्यास करावा. एवढा विचार मला करायला काय अडचण आहे, पण तसं नाही. ते अग्नितत्वाचं विश्लेषण झालं पाहिजे. मग ते अग्नितत्व तत्वशून्य कसं, जे जन्माला आलं ते तत्वशून्य, असं सोप्या पद्धतीने विचार करत गेलो तर माझ्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग मी मोकळा करू शकतो. म्हणून इथे काय आहे, अग्नीत येणाऱ्या कारणांच्या गुणाबरोबर त्याचा स्वतःचा गुणही आता सांगतायत आणि तो 90वा श्लोक असं सांगतो, सतमाया आकाश वायू यांचे अंश असलेल्या अग्नीचा रूप हा स्वतःचा गुण आहे. त्याप्रमाणे त्याच्या विशेषणांसह शब्दवान इत्यादी स्वरूप सांगून सतहून भिन्न असलेल्या सर्वांचे विवेक बुद्धीने पृथक्करण करावे असे सांगतात. आता विवेक बुद्धी काय सांगते, एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित सगळं मिथ्या आहे, क्रियारहित आहे, चंचल आहे. मग त्यात अग्नी नावाचं तत्व सुद्धा आलं. अग्नीला रूप आहे, अग्नीला उष्णता दिसते, आपल्याला ती उष्णता जाणवते, आपल्या हाताला ती जाणवते, अंगाला स्पर्श त्याचा जाणवतो, अशा पद्धतीने आहे. पण पृथक्करण काय सांगतं की जे पदार्थ जन्माला आलेले आहेत ते माईक असतात म्हणून ते मिथ्या आहेत. म्हणून अग्नितत्व सुद्धा माईक मिथ्या आहे. मग आता काय करायचं, अग्नीला बाजूला काढायचं. मग अशा पद्धतीने सतला म्हणजे त्या अग्नीला सतहून वेगळं करायचं. पुन्हा चिताचित ग्रंथीचा भेदच इथे समजावून सांगितलेला आहे. अशा पद्धतीने पुन्हा विचार करताना एकच लक्षात ठेवावं, सारखं सारखं सांगायचं. तेच कारण आहे सत्वर आकाश निर्माण झालं, मग आकाशाचा गुणधर्म वायूतही उतरला आणि वायूतला गुणधर्म अग्नीमध्येही उतरला. अशा पद्धतीने आपल्याला जर का समजून घेतलं
तर मग काय आहे, हा 90वा श्लोक आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने जेवढा महत्वाचा आहे ते पृथक्करण नावाच्या गोष्टींनी तेवढं पृथक्करण करून घ्यावं. अग्नीप्रमाणे आपाचेही असेच पृथक्करण करावे, असा आजच्या अभ्यासातला आपला शेवटचा श्लोक आहे. आणि मग पुढच्या त्या शुक्रवारच्या अभ्यासात एक उरलेले सगळे श्लोक आपल्याला पूर्ण करायचे आणि ते पूर्ण झालं असता आपला महाभूत विवेक हा व्हायला हरकत नाही, असा एक विचार आहे. म्हणून आजचा हा 91वा श्लोक असं सांगतो, याप्रमाणे सतपासून अग्नीला वेगळे केल्यानंतर त्याच्या मिथ्यत्वाविषयी निश्चय झाला की त्या अग्नी दशांशाने कमी आहे अशा कल्पिलेल्या आपाची भावना करावी. मग त्याच्यापेक्षा 10 अंश कमी असं पाणी नावाचं तत्व आहे, पुन्हा ते निर्माण झालेलं आहे. हा विचार आपल्याला पक्का आला तर पाणी नावाचं तत्व सुद्धा कल्पित आहे असा विचार आपल्याला करता येतो. आणि जे जे कल्पित असतं ते मिथ्या असतं, अध्यस्त असतं. आणि मग त्या अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय सत्ता नसते आणि अधिष्ठान ब्रह्म आहे, ते ब्रह्म मी आहे. म्हणून इथे काय आहे, या अग्नीचा विचार आपल्याला समजून घ्यायची एवढीच गरज आहे की त्या अग्नितत्वाचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि उपयोग करून आपल्या जीवनात त्याचा काही उपयोग करता आला. उदाहरणार्थ स्वयंपाक करण्यासाठी अग्नीचा उपयोग आहे. गरम पाणी थंडीत हवं असेल तर त्या अग्नीच्या निमित्ताने ती आपल्याला गरम पाणी मिळतं. मग त्या सोयी सुविधांचा उपयोग करून घ्यावा. फारसं त्याच्या अग्नीच्या नको असलेल्या विचारांच्या भानगडीत न पडता त्या अग्नितत्वाला या आकाश आणि वायूप्रमाणे मिथ्या ठरवावं. आणि मिथ्या ठरवलं असता मी आनंदाचा ठेवा आहे हे कळून घेण्याची व्यवस्था आपल्याला थोडक्या विचारांमध्ये करता येते. मुख्य विचार काय आहे की मला नेमका आणि नेटका विचार हा करता आला पाहिजे. जोपर्यंत नेमका आणि नेटका विचार आपल्याला करता येणार नाही तोपर्यंत ही 5 महाभूत आपल्याला वेगळी करता येणार नाहीत माझ्यापासून. कारण मी कोण आहे, मी आनंदाचा ठेवा आहे, तोच अग्नी माझ्या शरीरातलं अन्न पचवतो, हाही विचार महत्वाचा आहे. वैश्वानर अहम वैश्वानरो असा विचार त्या भगवद्गीतेत मांडलेला आहे की मी पुन्हा काय आहे, तुझ्या पोटातलं अन्न पचवणारा मीच आहे. अशा अग्निरूपाने भगवान श्रीकृष्णच आहेत. मग अग्नीला सुद्धा भगवान श्रीकृष्णाचं रूप दिलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने व्हायसे वस्सा कधी अधिष्ठानाच्या बाजूने विचार करावा, कधी अध्यस्थाच्या बाजूने विचार करावा. अध्यस्थाचा विचार हा निवृत्तीच्या विचारातला आहे आणि अधिष्ठानाच्या बाजूने विचार केला की तो अन्वयाचा विचार आहे आणि ते तत्व मी आहे. अशा पद्धतीने मी जर सतत विचार करत गेलो, चिंतन करत गेलो तर चिंतने चिंतने तद्रूपता म्हणजे आत्मस्वरूपाची ऐक्यता ही माझ्या अंतःकरणात सहज सिद्ध होईल. आणि तीच अंतःकरणात असलेली आनंदरूपता सिद्ध करण्यासाठी या पंचदशीचा फक्त अभ्यास आहे. यापेक्षा पंचदशीमध्ये वेगळं काहीही सांगितलेलं नाही. तर ती आनंदरूपता आपल्या अंतःकरणात जागृत व्हावी हा असा एक विचार आपण करूया आणि आज इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. काही नाही, तो एक वाक्यात मोत्याची कीड मोत्यापेक्षा वेगळी नाही, तर तो शब्द काय होता? मोत्याची काय? कीळ. कीळ म्हणजे तो त्याचा प्रकाश असतो ना, मोतीचा, मोत्याचा प्रकाश म्हणजे ती प्रभा मोत्याची. अच्छा, कीळ म्हणजे प्रकाश. अच्छा, हा, कीळ म्हणजे प्रभा. म्हणजे आपण असा मोती जर का धरला तर त्याचा एक प्रकाश आहे स्वतःचा इटसेल्फ, खऱ्या मोत्याचा. आता ती जी प्रभा आहे ती त्याच्यापेक्षा वेगळी नाहीये. म्हणजे तसंच आहे की सद्वस्तू जी आहे त्याच्या सत्तेवरच जर काही महाभूत निर्माण झालेली असतील तर मग ती त्या स्वरूपापेक्षा वेगळी कसे असतील, हा त्यातला भाग आहे. पण ती मी स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर जेव्हा मी या महाभूतांकडे पाहीन तेव्हा मात्र माझं प्रत्येक महाभूतांकडे पाहणं हे हरिरूप असेल, हा त्यातला भाग आहे. मला अजून एक असा शब्दाचा अर्थ जरा, म्हणजे स्वभाव आणि गुण ह्याच्यात काय फरक आहे? म्हणजे आता हे स्वभाव आहे, आता आले पाण्याचा स्वभाव आहे, वाहणं हा पाण्याचा स्वभाव आहे. तसाच पाण्याचा गुणही वाहणं हा आहे. स्वभाव आणि गुण हे दोन्ही शब्द कसे एका अर्थाने वापरतात वापरतात, पण इथे जरा त्याच्यात फरक केल्यासारखं वाटतो. म्हणजे ते जे स्वभाव आहेत, स्वभावाचे गुण त्या त्या भूताला
आता स्पेसिफिक कसं आहे माहितीये का, की स्पेसिफिक समजून आहेत. सांगताना तुम्ही आकाशच्या संदर्भातला विचार करत असाल, की आकाशाचा स्वभाव पोकळी देणं आहे. हम्म. पण आकाशाचा गुण हा शब्द आहे, अशा पद्धतीने. हा, पण म्हणजे जो जो स्पेसिफिक स्वभाव आहे तो नेक्स्ट भूतामध्ये जात नाही, पण हा शब्द मात्र जातो. म्हणजे असं असं काही काहीतरी नाही. काय आता हे फरक आहे? बघा, नाही नाही, असं नाही. आकाश, आपण वायू नावाचं समजा भूत घेतलं, तर हम्म. वायूमध्ये अवकाश नाहीये काय? कारण तो अवकाशातच राहतोय नाही एक. किंवा वायूची आपण हे केली अवकाशात वायू राहतो, पण वायूत अवकाश. काय, वायूत अवकाश आहे ना. कसं, हे बघा, आता इथे हा जो सायंटिफिकली जरी आपण विचार केला ना, की उदाहरणार्थ एखाद्या पदार्थाची संरचना जरी तयार केली आपण, म्हणजे त्यांच्या अणुरेणूंची संरचना जरी तयार केली, तर त्याच्यामध्ये बघा, आपण गोल गोल जर का त्यांचे ते अणू दाखवले, तर त्याच्यामध्ये स्पेस आहेच ना थोडी तरी. हम्म. तशी स्पेस असते. म्हणजे आकाश नावाचं महाभूत हे चारही भूतांमध्ये आहेच आहे, अशा पद्धतीने. ते पण 1/8% मध्ये आहेच ना. आता हा 1% मध्ये आहेच येत ना, त्यामुळे फारसा त्याचा अगदी हेरस्प्लिट विचार नाही करायचा. ते नाही, आहे मला ते. फक्त स्वभाव ह्या शब्दाविषयी म्हणजे काय एक्झॅक्टली स्वभाव म्हणजे काय आणि स्वाभाव्य असे वेगवेगळे म्हणजे असे वापरतात, पण त्यात थोडं थोडं काहीतरी फरक असतो ना. नाही नाही, म्हणजे एवढा फरक बेसिक. काही नाही. स्वभाव वगैरे असाच अर्थाने वापरतात, की उदाहरणार्थ स्वभाव हा धर्म या अर्थाने वापरतात, आणि धर्म शब्दाचा अर्थ गुण असा आपण अर्थ होतो. म्हणजे आता अच्छा. धर्म शब्दाचा अर्थ गुणही असा अर्थ होतो. आता आकाशाचा धर्म आणि सतचा धर्म अशी भाषाही बोलली गेलेली आहे. आणि त्यावेळी आकाशाचा. हा, मग धर्म शब्द गुण या अर्थाने वापरला गेलेला आहे. अच्छा, म्हणजे ओव्हरलॅपिंग आहे ते. हो, हा, ते तसं होतं. म्हणजे फारसा काही फरक नाहीये त्याच्यामध्ये. अच्छा अच्छा. हम्म. थँक्यू. हॅलो. हा, बोला. नमस्कार सर. मला असं नमस्कार. विचारायचं होतं की ज्ञानेंद्रियांच्याकडून आपल्याला सगळी माहिती कळते, म्हणजे हे जग हम्म. आता दिसतं डोळ्याला, आहे झाडं वृक्ष वगैरे सगळी सृष्टी दिसते म्हणून आपल्याला खरं वाटतं. परंतु हम्म. प्रत्येकात जे डोळ्यामध्ये जे एक इंद्रिय आहे, कानामध्ये जे एक इंद्रिय आहे, ते जे सगळं हम्म. आहे ते त्या सतच्या सत्तेवरतीच आहे ना सगळं. त्यामुळेच आपल्याला ते ज्ञान होतं, कारण सतचं सीमित रूप आपल्या शरीरात आहे, आत्मा या स्वरूपाचं, बरोबर आहे. आणि हम्म. त्याच्या ह्याच्यामुळेच आपल्याला ते होत असतं की बुद्धीत आत्म्याचं, आत्म्यामध्ये असं आहे ना काही हा, प्रतिबिंब पडतं. आत्मस्वरूपाच्या सत्तेवर हा हा बुद्धीला कळतं. हा हा हा, तेच हा मला म्हणायचं होतं. हा तर ते म्हणजे परत इथं हे आलं की सगळ्याला आपल्याला ज्ञान होतं हे ते ब्रह्मस्वरूपामुळेच आपल्याला हे होत असतं, त्याच्या सत्तेवरतीच होतं. जर समजा तर तसं नसेल तर आपल्याला डोळा असूनही आपल्याला दिसलं नसतं किंवा कान असूनही ऐकू आलं नसतं. हे मला विचारायचं होतं ते हा. एवढंच. म्हणजे हे काय बरोबर आहे, आहे? हा. हा, कसं आहे माहिती आहे का, की हम्म, ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर हे जग निर्माण झालं हम्म, असं जेव्हा बोललं जातं, म्हणजे हम्म. कल्पित रूपाने, हो, तेव्हा वास्तवात सच्चिद आनंद हे ब्रह्माचे गुण नाहीत, ती स्वरूप लक्षण आहेत. पण बरोबर. काय म्हटलं आपण, समजा म्हणूया आता सध्या, हम्म, हम्म, जणू काही ते 3 गुणधर्म या प्रत्येक पदार्थांमध्ये उतरतात. हम्म. कारण शेवटी कार्यकारण भाव संबंध आहे ना. बरोबर किती बरोबर वेळी की कारणाचे गुण कार्यात उतरतात. आता बरोबर. ब्रह्म जर सगळ्याचं कारण असेल, हा. तर ब्रह्माचे कल्पित रूपाने असलेलं अस्तित्व, हो. नंतर हो. ब्रह्माचं कल्पित रूपाने असलेलं, म्हणजे वास्तवात ब्रह्म आहेच आहे, पण आहे. कल्पित रूपाने या पदार्थांमध्ये येणारा कळणेपणा किंवा या बरोबर. कल्पित रूपाने येणारा आनंद, हम्म, हा जो 3 भाव आहेत, हे हम्म. प्रत्येक रूपात आहेत, म्हणजे प्रत्येक पदार्थात आहेत. अशा बरोबर. पद्धतीने आपण या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ब्रह्मस्वरूपाचं अस्तित्व आहे असं म्हणू शकतो. मग ते हम्म. बुद्धीतही आहे. बरोबर. बुद्धीला कळतं हे मान्य आहे आपल्याला, बरोबर. पण बुद्धीला कळवून देणारा कोण आहे? कळतं तर ते कोणाच्या सत्तेवर कळतं?
हा आत्म्या विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा ते ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर कळतं आणि ते बरोबर. ब्रह्म मी आहे. हा म्हणून जे कळणं जे आहे ना, शेवटी हम्म, अंतिमतः मला काय पाहिजे असतं असा जर विचार केला तर, हम्म, उदाहरणार्थ आता भोजन हा विषय आहे. तर मी बरोबर भोजन का करतो तर एखादं उत्तर देईल की मला भूक लागते म्हणून मी करतो. बरोबर. म्हणेल मग तू हम्म, भूक लागल्यावर जेवतोच का असा त्याला प्रश्न विचारला तर तो काय सांगेल, काय उत्तर देणार? शेवटी जेवल्यानंतर तुला काय वाटतं? तर शेवटी क्षमा. त्याला समाधान. हम्म, शेवटी येतो तो कुठे समाधान, आणि हम्म, समाधानाचा संबंध आनंदाशी. बरोबर आहे बरोबर. म्हणून प्रत्येकाला ही या जगात तो कृती वगैरे सगळं जे काय करतो आहे ना ते केवळ बरोबर. आनंदासाठी करतो. पण त्याला नक्की कळत नसतं. त्याचा विश्वास असतो 5 ज्ञानेंद्रियांवर की मला बरोबर. दिसतंय तेच तेवढं खरं आहे. पण हम्म, वास्तवात दिसतंय तेच तेवढं खरं आहे असं हम्म, प्रत्येक वेळी बोध होतो काय? कधीतरी माझे डोळेही फसवतात आणि कानही फसवतात. नक्की असंही नक्की. घडताना दिसतं. हो हो बरोबर आहे बरोबर. पण ब्रह्म कधी फसवत नाही. हा नाही. त्यातला भाग. त्याच्याशी मी एकरूप झालो की मग आनंद रूपच झालो. तिथे आनंद. काही अडचणच नाही. हा मुख्य विचार जो आहे ना तो हा, पंचदशी किंवा कुठलाही ग्रंथ हा आनंद रूपतेसाठी आहे. दुसरं खरं आहे. काही कशासाठी नाही. एवढा खरं. विचार मी करून जर अभ्यास केला तर मला हा, ती आनंद रूपता सहज मिळते म्हणजे. नक्कीच. हा, खूप छान समजलं सर. धन्यवाद हा. धन्यवाद. धन्यवाद.